नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण काल जे GS2च्या पहिल्या पेपरचं विश्लेषण बघितलं होतं. त्यात एकूण 90 प्रश्नांपर्यंतचं विश्लेषण आपण बघितलं. उरलेल्या 60 प्रश्नांचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 90 पासून. प्रश्न क्रमांक 90 मध्ये काही महानगरपालिका दिल्या आहेत, तर त्यांच्या स्थापनेच्या वर्षापासून आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे चढत्या क्रमानुसार. महाराष्ट्रात आजच्या घडीला एकूण 27 महानगरपालिका आहेत. त्यापैकी बहुतांश महानगरपालिका या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एकूण 6 महानगरपालिका अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 नुसार मुंबई महानगरपालिकेचा, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार उर्वरित महानगरपालिकांचा कारभार पाहिला जातो. तर जो प्रश्न विचारला आहे त्यावर आपण येऊया. प्रश्नात त्यांनी पुणे, नागपूर, नाशिक आणि अहमदनगर या 4 महानगरपालिका दिल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या स्थापनेच्या चढत्या क्रमानुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. तसं बघायला गेल्यास पुणे महानगरपालिकेची स्थापना सन 1950 साली झाली. नागपूर महानगरपालिकेची स्थापना सन 1951 साली झाली. नाशिक महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आणि अहमदनगर महानगरपालिकेची स्थापना सन 2003 साली झाली. म्हणजे पुणे 1950, नागपूर 1951, नाशिक 1982, अहमदनगर 2003 याच्यानुसार आपण योग्य क्रम लावल्यास पर्याय क्रमांक 1 हा बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 91. प्रश्नात विचारला आहे, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण शहरी संबंधांबाबतची समितीची नियुक्ती करण्यात आली होती? सन 1963 ते 66च्या दरम्यान ही समिती स्थापन करण्यात आली होती. 4 ऑप्शन्स दिले आहेत. न्यायमूर्ती R.S. सरकारिया, A.P. जैन, जॉन मथाई आणि के संथनम. तसं आपण बघायला गेल्यास न्यायमूर्ती S.R. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने 1983 साली केंद्र राज्य संबंधांच्या अभ्यासाबाबत एक आयोग नेमला होता. नंतर जो पर्याय क्रमांक 2 आहे, A.P. जैन, अजित प्रसाद जैन, हे स्वातंत्र्याच्या काळातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. भारताच्या संविधान सभेचे ते सदस्यही होते. केरळचे राज्यपाल होते. तसेच 1954 ते 56च्या दरम्यान ते केंद्रीय मंत्री होते. जो प्रश्न विचारला आहे की ग्रामीण शहरी संबंधांबाबतची समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती, तर ती या A.P. जैन म्हणजेच अजित प्रसाद जैन यांच्या अध्यक्षतेखालीच नेमण्यात आली होती. सन 1963 साली. 1966 साली त्यांनी आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात त्यांनी ग्रामीण आणि शहरी यांच्या संबंधात सुधारणा घडवून आणण्यासाठी ग्रामीण भागात शहराच्या दर्जाच्या सुविधा पुरवून ग्रामीण भागाचा विकास घडवून आणावा अशी मुख्य शिफारस केली होती. जो पर्याय क्रमांक 3 दिलाय, जॉन मथाई हे स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळातील रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते 1947 साली. के संतनाम हे एक तमिळ राजकारणी होते. 1937 ते 42 ते मेंबर ऑफ इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होते. 1946 साली ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर झाले. तसेच 1948 साली नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1962 साली भ्रष्टाचार कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुचवाव्यात म्हणून एक समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालाच्याच आधारे पुढे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची स्थापना झाली आहे. त्यामुळे प्रश्नात विचारल्याप्रमाणे ग्रामीण शहरी संबंधांबाबतची समिती ही A.P. जैन पर्याय क्रमांक 2 यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 92. योग्य जोड्या लावल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील कलमे दिले आहे आणि त्याच्या पुढे तरतुदी विचारल्या आहेत. तर आर्टिकल 243W हे नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या यांच्याशी निगडीत आहे. नंतर ऑप्शन नंबर 2 243 ZD हे प्रामुख्याने जिल्हा नियोजन समिती याच्याशी निगडीत आहे. तर त्याच्याच पुढील आर्टिकल 243 ZE हे महानगर नियोजन समिती याच्या स्थापनेसंबंधात आहे. नंतर आर्टिकल 243Y हे पंचायत राजमधील फायनान्स कमिशनच्या संबंधात आहे. तर आर्टिकल 243I मध्ये सुद्धा फायनान्स कमिशनची म्हणजे स्टेट फायनान्स कमिशनची तरतूद आहे. एकूण 73व्या घटनादुरुस्तीनुसार 9वा भाग जोडण्यात आला पंचायत राज संबंधित. 74व्या घटनादुरुस्तीनुसार भाग 9 जोडण्यात आला नगरपालिकांसंबंधित.
97व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 व जोडण्यात आला सहकारी संस्थांच्या संदर्भात. त्यामुळे साधारणतः मुख्य परीक्षेला दरवेळेस असे एक 4-5 प्रश्न राहतातच. एका बाजूला कलमे दिलेले राहतात आणि दुसऱ्या बाजूला तरतुदी दिलेल्या राहतात. त्यांच्या योग्य जोड्या आपल्यास लावायच्या असतात. त्यामुळे साधारणतः जी महत्त्वाची मुख्य कलमं आहेत एक तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधली आणि त्यातही प्रामुख्याने पंचायत राज व्यवस्थेतील ती आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 92चा जर आपण योग्य जोड्या लावल्या 243 डब्ल्यू नगरपालिकांचे अधिकार, 243 ZD जिल्हा नियोजन समिती, 243 वाय फायनान्स कमिशन, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 93 बघूया. प्रश्न क्रमांक 93 मध्ये विचारला आहे की खालीलपैकी कोणती शहरे स्थानिक शासन प्रकार या घटकात मोडतात. म्हणजे खाली काही संस्थांची नावं दिली आहेत तर त्या संस्था शहरी स्थानिक शासन प्रकारात मोडतात की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन्समध्ये त्यांनी दिलं आहे कटक मंडळे, नागरी संकुल, बंदर न्यास, नागरी क्षेत्र समिती म्हणजेच नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि विशेष उद्देश संस्था. तसं आपण बघायला गेल्यास 74व्या घटना दुरुस्तीनुसार भारताच्या राज्यघटनेत भाग 9 ब जोडण्यात आला नगरपालिकांसंबंधी. त्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका, नागरी क्षेत्र समिती म्हणजे नगरपंचायत आणि महानगरपालिका यांच्या स्थापनेची तरतूद होती आणि त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. या सर्वांचा स्थानिक शासन हा जो घटक आहे तो भारतीय राज्यघटनेने राज्यसूचीत टाकला आहे. त्यामुळे स्थानिक शासनाच्या बाबत सर्व प्रकारचे कायदे किंवा नियम करण्याचा अधिकार तसा राज्य सरकारचा आहे. मात्र केंद्र सरकारने 92-93 साली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती घडवून आणत काही कॉन्स्टिट्यूशनल काय म्हणतात त्याला रिक्वायरमेंट्स आखून दिल्या की राज्य कमीत कमी या योजना करेलच म्हणून. तसं आपण आता ऑप्शन वाईज बघायला गेल्यास कटक मंडळे म्हणजेच कॅन्टोन्मेंट बोर्ड हेही स्थानिक म्हणजे शहरे स्थानिक शासन प्रकारातच येतात. त्यांचं कार्य कॅन्टोन्मेंट बोर्ड ॲक्ट 1924 आणि त्यात 2006 साली काही सुधारणा करण्यात आला त्यानुसार चालतं. केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार येतो. नंतर आहे ऑप्शन बी टाउनशिप किंवा नागरी संकुल. याचा कारभार महाराष्ट्रात इंडस्ट्रियल टाउनशिप आणि रेसिडेन्शियल टाउनशिप अशा 2 प्रकारात चालतो. तर महाराष्ट्र रिजनल अँड टाउनशिप ॲक्ट 1960 च्या अनुषंगाने नागरी संकुलांचा कारभार महाराष्ट्रात चालत राहतो. तिसरा ऑप्शन आहे पोर्ट ट्रस्ट. भारतात एकूण 13 मेजर पोर्ट आहे. या 13 मेजर पोर्टपैकी एन्नोर पोर्ट सोडला तर उर्वरित 12 पोर्टचा कारभार हा तिथल्या लोकल पोर्ट ट्रस्टच्या याच्याने चालत राहतो. त्या पोर्ट ट्रस्टची स्थापना केंद्र शासनामार्फत केली जाते. तर एकूणच तो बंदर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, तिथले रहिवासी भाग आणि त्याला पुरवल्या जाणाऱ्या सुविधा हे महत्त्वाचं काम त्या पोर्ट ट्रस्ट करणं केलं जातं. तर वेगवेगळ्या पोर्ट ट्रस्टसाठी म्हणजे 12ही पोर्ट ट्रस्टसाठी वेगवेगळे कायदे आतापर्यंत संसदेने मंजूर केलेले आहेत. जो चौथा ऑप्शन आहे, चौथा, 5वा, 6वा ते आपण बघितलंच. नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना संविधानिक दर्जा आहे आणि महाराष्ट्रात अधिनियमानुसार नगरपालिका आणि नगरपंचायत अधिनियम वेगळा आणि महानगरपालिका अधिनियम वेगळा याच्यानुसार त्यांचा कारभार केला जातो. विशेष उद्देश संस्था स्थापनेचा सुद्धा अधिकार राज्य सरकारांना महाराष्ट्र रिजनल अँड टाउनशिप ॲक्टनुसार मिळाला आहे. याचं एक उदाहरण आपल्याला लवासा शहरासारखं बघता येईल. विशेष उद्देशाने जागा घेऊन एका खाजगी विकासकाकडनं किंवा त्यांच्या समूहाकडनं ते शहर विकसित करून घ्यायचं याचा हा उद्देश असतो. तर नागरी क्षेत्राच्या प्रशासनासाठी या सर्व प्रकारच्या नागरी स्थानिक संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे जो प्रश्न विचारला आहे की शहरे नागरी स्थानिक प्रकारात कशा कशाचा अंतर्भाग होतो तर या सर्वांचा म्हणजेच कटक मंडळे, नागरी संकुल, बंदर न्यास, नागरी क्षेत्र समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विशेष उद्देश संस्था या सर्वांचा समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 94 यामध्ये 2 स्टेटमेंट्स दिलेली आहेत विधाने. तर ती योग्य विधाने आपल्याला त्यापैकी निवडायचं आहे. पहिलं विधान आहे स्थानिक शासन हा विषय राज्यसूचीत नमूद केलेला आहे. त्यानुसार स्थानिक शासनाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत. हे विधान बरोबर आहे. आपण यापूर्वीच बघितलं स्थानिक शासन हा राज्यसूचीतील विषय आहे
मात्र 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने केंद्राने घटनेतच बदल घडून आणत काही महत्त्वाच्या रिक्वायरमेंट्स राज्य शासनाने ज्या पूर्ण केल्याच पाहिजे त्या आखून दिलेल्या आहेत आणि उरलेले बहुतांश मोकळीक राज्य शासनांना देण्यात आलेली आहे. स्टेटमेंट बी जे आहे, राज्य सरकारने केलेल्या कटक मंडळ कायदा 2006 नुसार कटक मंडळ किंवा छावणी मंडळाची स्थापना करण्यात येते. तर हे विधान यासाठी चुकीचं आहे की कटक मंडळ कायदा हा कोणत्याही राज्य सरकारने केलेला नसून तो 1924 साली तत्कालीन भारतीय संसदेने केला होता आणि त्यात 2006 साली सुधारणा करून आली आहे किंवा बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक किंवा विधान ए बरोबर आहे आणि विधान बी चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 95, जमीन महसूल संहिता 1966 च्या संदर्भात योग्य जोड्या लावा. 1966 पूर्वी जमिनी संदर्भात वेगवेगळ्या भागांसाठी महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते. पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीत या सर्व कायद्यांमध्ये सुसूत्रता असावी किंवा एकरूपता असावी म्हणून तत्कालीन विधिमंडळाने 1966 साली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा कायदा मंजूर केला. या कायद्यात एकूण 16 प्रकरणे, 337 कलमे, 44 परिशिष्टे, अनेक सूची त्या ABCDच्या स्वरूपात आहेत आणि काही महत्त्वाच्या याद्या ह्या दिलेल्या आहेत. म्हणजे जवळपास राज्यघटने इतकाच तो मोठा कायदा आहे. जवळपास 511 पानांचा कायदा आपल्याला वेबसाईटवर बघायला मिळतो. तर या कायद्यामध्ये किंवा या संहितेमध्ये ज्या काही सूची दिल्या आहेत ABCD या प्रकारात आणि त्या सूची म्हणजे पर्टिक्युलर कोणत्या सूचीत कोणती तरतूद आहे याबाबत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर हा विषय किंवा हा घटक आयोगाने पहिल्यांदाच मुख्य परीक्षेसाठी समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे या परीक्षेत किंवा येणाऱ्या मुख्य परीक्षेत यावर भर दिल्या जाण्याची शक्यता आपणास नाकारता येत नाही. त्यामुळे साधारणतः सर्व सूची किंवा म्हणजे प्रकरणांची यादी प्रकरण क्रमांक 1 ते 16 आणि त्या प्रकरणात कशाचा समावेश होतो ते 337 कलमांपैकी काही महत्त्वाची कलमे म्हणजे जसे काही व्याख्या दिल्या असतील, काही विशेष तरतूद केलेली असेल ते 44 परिशिष्टांपैकी सुरुवातीचे काही महत्त्वाची परिशिष्टे, सूचींमधील काही सुरुवातीच्याच महत्त्वाच्या सूची नंतरच्या विचारल्या जातील याची शक्यता कमी असते. त्यामुळे सुरुवातीच्या सूची, सुरुवातीचे परिशिष्टे, काही महत्त्वाचे कलमे आणि सर्वच्या सर्व 16 प्रकरणे हे आपल्याला साधारणतः एका यादी स्वरूपात बनवून घेऊन कायम रिव्हिजन आपण केली पाहिजे. तर आता सूचींच्या संदर्भात विचारलंय, त्यांनी एका बाजूला ADEF या सूची दिलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यातील तरतूद दिली आहे. तर सूची क किंवा सूची ए ही प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्राचा नमुना याच्याशी संबंधित आहे. सूची डी किंवा सूची घ ही बंद पत्रास जोडण्यात येणाऱ्या तारणपत्राचा नमुना याच्याशी संबंधित आहे. सूची ड किंवा सूची ई ही प्रामुख्याने अपीलीय अधिकारी यांच्याशी संबंधित आहे. सूची च किंवा सूची एफ ही प्रामुख्याने थकबाकीच्या नोटिशीशी संबंधित आहे. त्यामुळे ही दिलेल्या सूची आणि त्यांच्या योग्य जोड्या लावल्यास पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. मी सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हे पहिल्यांदाच सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर आयोग ह्यावेळेस नवीन काहीतरी म्हणून त्यावर भर देऊ शकतो. तर 16 प्रकरणांची यादी, 337 पैकी काही महत्त्वाची कलमे, 44 परिशिष्टांमधील सुरुवातीची काही परिशिष्टे, दिलेल्या ABCD सूचीमधील सुरुवातीच्या काही सूची आपण एक यादी बनवून त्याचं रिव्हिजन करण्यास काही अडचण नाही. प्रश्न क्रमांक 96 हाही जमीन महसूल संहितेशी संबंधित असलेला प्रश्न आहे. याच्यात 2 विधानं दिली आहे. पैकी बरोबर विधान आपल्यास अयोग्य विधान निवडायचं आहे. तर विधान अ जे आहे की शेत जमिनीवर विहीर व तळी बांधायची परवानगीची गरज नसते, मात्र शेतातील इमारत बांधण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. जमीन महसूल संहितेतील तरतुदी आपण बघितल्यास तर त्यात स्पष्ट दिले आहे की शेत जमिनीवर कोणताही बदल करायचा असेल म्हणजे विहीर बांधायची असेल, तळी बांधायची असेल किंवा इमारत बांधायची असेल त्यासाठी गावच्या तलाठ्याची परमिशन किंवा परवानगी गरजेची असते. त्यानुसार त्या जमिनीच्या सातबाऱ्यात त्याची नोंद केली जाते आणि बदल केला जातो. त्यामुळे विधान अ हे चुकीचं आहे. आता विधान ब दिलं आहे की शेत जमिनीच्या अकृषक कामासाठीचा वापर प्रांताच्या परवानगीशिवाय करता येत नाही. तर जी जमीन महसूल संहितेतील तरतूद आहे त्यात
शेत जमिनीचा जर अकृषक कामासाठी वापर करायचा असेल, म्हणजे शेत जमीन कृषक कामापासून अकृषक कामासाठी वर्ग करायची असेल, तर त्याच्यासाठी तहसीलदाराच्या परवानगीची गरज असते, प्रांताच्या नाही. त्यामुळे दिलेले दोन्ही विधाने चुकीची आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 97 हा शिक्षणासंबंधीच्या कोठारी आयोगाशी संबंधित आहे. सन 1966 साली तत्कालीन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे अध्यक्ष डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण क्षेत्रात योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सूचना कराव्यात या उद्देशाने आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. साधारणतः स्वातंत्र्यापूर्वीही हंटर, हर्टॉग, सॅडलर, सार्जेट यांच्या अध्यक्षतेखाली अनेक आयोग नेमण्यात आले किंवा स्वातंत्र्यानंतरही BC रॉय, BJ खेर, मुदलियार, ताराचंद यांच्या अध्यक्षतेखाली आयोग किंवा समित्या नेमण्यात आल्या. मात्र कोठारी आयोग या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा यासाठी ठरतो की ते आयोगाने जो अहवाल दिला त्यानुसार भारतात स्वातंत्र्यानंतरचे पहिले शैक्षणिक धोरण आखले गेले 1968 साली. त्यामुळे जो कोठारी आयोग 1966 साली नेमला गेला होता आणि ज्यांनी 1968 साली आपला अहवाल दिला, त्यांनी काही महत्त्वाच्या ज्या सूचना केल्या त्यानुसार भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. त्यांनी दिलेल्या अहवालातील महत्त्वाचे ज्या काही सूचना होत्या त्या खालीलप्रमाणे की 1 ते 3 वर्षाचे पूर्व प्राथमिक शिक्षण असावे, पहिलीच शिक्षण घेण्यासाठी किमान 6 वर्ष वय पूर्ण असावे, पहिली जी बोर्डाची परीक्षा घेतली जाईल ती इयत्ता 10वीला घेतली जावी, कमीत कमी 3 वर्षाचे पदवी शिक्षण असावे, सामाजिक किंवा आर्थिक सुधारणा या शिक्षण क्षेत्रात घडून याव्यात, शिक्षण क्षेत्रात मातृभाषेवर जोर दिला जावा, तसेच मुलांना प्राथमिक शिक्षण एकाच शाळेतून दिले जावे, किमान पातळीपर्यंतचे शिक्षण ही राज्यांची जबाबदारी असावी, प्रौढ आणि निरंतर शिक्षणावर भर दिला जावा आणि शिक्षणावरती GDPच्या एकूण 6% खर्च असला पाहिजे ही महत्त्वाची सूचना त्यांनी केली होती. मात्र त्यांनी किंवा त्याच्यानंतर जे जे आयोग शिक्षणासंबंधी स्थापन झाले त्या सर्वांनी GDPच्या 6%च्या आसपास खर्च करण्याची सूचना शासनाला केल्या आहेत. मात्र आजतागायत आपण साधारणतः 2.5 ते 3% पुढे जाऊ शकलो नाही, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 97 मध्ये जे 4 विधान दिले आहेत की कोठारी आयोगाने काय सूचना केल्या होत्या त्यातील आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. त्यापैकी विधान ए जे आहे किंवा विधान अ आहे, शिक्षणावरती GDPच्या 8% खर्च असावा, हे विधान चुकीचं आहे. कोठारी आयोगाने शिक्षणावरती GDPच्या 6% खर्च असावा अशी सूचना केलेली होती, अशी शिफारस केलेली होती. विधान बी जे आहे की मुलांना प्राथमिक शिक्षण एका शाळेतून दिले जावे, ही शिफारस कोठारी आयोगाने केलेली होती, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. किमान पातळीपर्यंतचे शिक्षण ही राज्यांची जबाबदारी असावी, हेही शिफारस कोठारी आयोगाने केली होती, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. प्रौढ आणि निरंतर शिक्षणावर राज्यांनी भर द्यावा, ही शिफारस कोठारी आयोगाने केली होती, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. त्यामुळे जर आपण प्रश्न क्रमांक 97 मधील 4ही विधाने बघितले त्यापैकी BCD हे 3 विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 BCD हे उत्तर बरोबर आहे. 97चं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता आपण प्रश्न क्रमांक 98 बघूया. यामध्ये केंद्र शासन काही चालवत असलेल्या महत्त्वाच्या योजनांपैकी माध्यमिक शिक्षणासंदर्भात कोणत्या योजना आहेत त्याबाबत आपल्याला विचारलं आहे. पैकी योजना अशा आहे की नवोदय विद्यालय संघटना, बडे भारत, भाषा शिक्षकांची नेमणूक, उन्नत भारत अभियान आणि मॉडेल स्कूल. पैकी नवोदय विद्यालय संघटन हे 1985 साली केंद्र शासनाने अस्तित्वात आणलेली योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यात एक असं नवोदय विद्यालय स्थापन केलं जातं. त्यामध्ये त्या जिल्ह्यातील 75% जागा ह्या ग्रामीण भागासाठी आरक्षित असतात, तर 25% जागा ह्या शहरी भागासाठी आरक्षित असतात. याचा सर्व खर्च केंद्र शासनातर्फे केला जातो. जो ऑप्शन बी आहे बडे भारत हा 2013-14 साली केंद्र शासनाने अस्तित्वात आणलेली एक योजना आहे. ही प्रामुख्याने समग्र शिक्षा अभियानाचा याला एक सब पार्ट बनवण्यात आला आहे आणि या योजनेचा जो उद्देश आहे तो म्हणजे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं विज्ञान आणि गणित या विषयाबाबतचा कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग वाढवणे. त्यामुळे ही योजना माध्यमिक शिक्षणासंदर्भात नसून प्राथमिक शिक्षणासंदर्भात आहे आणि तिचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचं विज्ञान आणि गणित या 2 विषयांचं कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग वाढवणं. जो ऑप्शन सी दिला आहे मॉडेल स्कूल,
ही 1997-98 पासून आदिवासी विकास मंत्रालयातर्फे राबविली जाणारी योजना आहे. ज्या भागात म्हणजे ज्या तालुक्यात किमान SC/ST पॉप्युलेशन 50% अधिक आहे आणि किमान 20,000 लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी त्या तालुक्यात एक मॉडेल स्कूल स्थापन केलं जातं. 1 एप्रिल 2021 पर्यंत भारतात 3479 शाळा या मॉडेल स्कूल म्हणून स्थापन झालेल्या आहेत. जो पर्याय किंवा ऑप्शन 4 दिला आहे, भाषा शिक्षणाची नेमणूक, ही केंद्र शासनातर्फे माध्यमिक शिक्षणासंदर्भात राबविली जाणारी योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 घटक आहेत. एक, नॉन हिंदी स्टेट्समध्ये हिंदी टीचरची नेमणूक करणं. नंतर जे अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उर्दू शिक्षकांची नेमणूक करणं. आणि हिंदी बहुल राज्यांमध्ये ज्या मॉडर्न इंडियन लँग्वेजेस आहेत त्या प्रामुख्याने दक्षिण भाषा तमिळ, कन्नड यांच्या प्रचारासाठी त्या भाषेतील शिक्षकांची नेमणूक करणं. सन किंवा इयत्ता 6वी ते 12वीसाठी ही योजना राबविली जाते. नंतर जो ऑप्शन डी आहे, उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान ही जरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची स्थापना योजना असली तरी ती शिक्षणासंदर्भातली योजना नाही. ही उन्नत भारत अभियान ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची ग्रामीण विकासाशी संबंधित योजना आहे. यामध्ये प्रामुख्याने 5 गावांचा समूह करून त्या गावाची जबाबदारी कोणत्या तरी एका हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडे दिली जाते आणि त्या 5 गावांच्या समग्र विकासात त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा महत्त्वाची भूमिका असावी किंवा त्यांचा इंटरफेरन्स असावा, अशी भूमिका या योजनेमार्फत अपेक्षित आहे. त्यामुळे दिलेल्या 5 योजना, नवोदय विद्यालय संघटन, बडे भारत बडे भारत, भाषा शिक्षकांची नेमणूक, उन्नत भारत अभियान आणि मॉडेल स्कूल, यापैकी नवोदय विद्यालय संघटन ही 6वी ते 12वी म्हणजे माध्यमिक शिक्षणासंदर्भात आहे. बडे भारत ही प्राथमिक शिक्षणासंदर्भात आहे. भाषा शिक्षकांची नेमणूक ही माध्यमिक शिक्षणासंदर्भात आहे. उन्नत भारत अभियान ही ग्रामीण विकासाशी संबंधित आहे आणि मॉडेल स्कूल ही माध्यमिक शिक्षकांशी संबंधित आहे. म्हणून पर्याय ए, सी आणि ई, नवोदय विद्यालय संघटन, भाषा शिक्षकांची नेमणूक, मॉडेल स्कूल, हे बरोबर आहेत आणि हे दर्शवणारा पर्याय क्रमांक ए, 1, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 99. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ABC च्या 2019 मधील अहवालासंदर्भात योग्य विधाने निवडायला सांगितलंय. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही एक अशासकीय संस्था आहे. 1948 साली हिची स्थापना झाली आणि हिचं मुख्यालय आज मुंबईत आहे. प्रामुख्याने माध्यमांसंदर्भात संशोधन करणं, परीक्षण करणं आणि त्याचे वेगवेगळे अहवाल, प्रामुख्याने कोणत्या वृत्तपत्राचा किती खप होतो या संदर्भात अहवाल बनवणं हे या संस्थेचं मुख्य काम आहे. तर या संस्थेने जो 2019 साली अहवाल दिला त्याच्या संदर्भात हे काही प्रश्न विचारले. त्यामध्ये जो विधान ए आहे की सर्वाधिक खपाचे दैनिक भास्कर हे होते, तर हे विधान चुकीचं आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या 2019च्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक खपाचे दैनिक हे दैनिक भास्कर होते. त्याचा म्हणजे दैनिक खप जो होता तो त्या अहवालानुसार 41,88,910 इतका खप होता. नंतर विधान जे बी दिलं आहे, लोकसत्ता हे मराठीतील सर्वाधिक खपाचे दैनिक ठरले, हेही विधान चुकीचं आहे. अहवालानुसार दैनिक सकाळ हे मराठीतील सर्वाधिक खपाचे दैनिक होते. अहवालानुसारच दैनिक सकाळचा म्हणजे एका दिवसाचा खप हा 12,85,022 प्रति इतका आहे. नंतर विधान सी जे दिलं आहे, द हिंदू हे सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक होते, तर हे विधान चुकीचं आहे. टाइम्स ऑफ इंडिया हे सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक आहे. 24,52,883 इतका त्याचा सरासरी दैनिक खप आहे. नंतर जो विधान डी विचारलंय की हिंदी नंतर मल्याळम दैनिकाचा खप सर्वाधिक होता, तर हेही विधान चुकीचं आहे. आणि जर आपण खपाची क्रमवारी लावली तर 1 नंबरला दैनिक भास्कर, 2 नंबरला दैनिक जागरण आणि 3 नंबरला टाइम्स ऑफ इंडिया. त्यामुळे हिंदी नंतर मल्याळम नाही तर इंग्रजी दैनिकाचा खप सर्वाधिक होता, दैनिक भास्कर आणि जागरण नंतर टाइम्स ऑफ इंडिया. त्यामुळे दिलेले 4ही विधानं चुकीचे आहेत. त्यामुळे जो प्रश्न विचारलाय की खालीलपैकी योग्य विधान कोणतं आहे, एकही विधान बरोबर नसल्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोणतेही विधान बरोबर नाही हा पर्यायाचा बरोबर आहे.
सगळ्यात सर्वाधिक खप हा दैनिक भास्कर 41,88,000, 2 दैनिक जागरण 35 लाख आणि 3 टाइम्स ऑफ इंडिया 24,52,000 इतक्या त्याच्या प्रतिरोज विकल्या जातात. जो प्रश्न क्रमांक 100 आहे की हा रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेमार्फत जो काही प्रेस फ्रीडम इंडेक्स डिक्लेअर केला जातो किंवा जाहीर केला जातो त्या संदर्भात हा प्रश्न आहे. त्या संदर्भात काही विधानं दिली आहेत 4, त्यापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचे. आता विधान ए काय आहे? रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर ही न्यूयॉर्क स्थित संस्था दरवर्षी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अहवाल जाहीर करते. तर या विधानात बाकीच्या एक छोटीशी फॅक्ट्स फक्त त्यांनी चुकीची दिली. रिपोर्टर विदाऊट बॉर्डर ही न्यूयॉर्क स्थित संस्था असं म्हटलंय, तर ही न्यूयॉर्क स्थित संस्था नसून पॅरिस स्थित संस्था आहे आणि दरवर्षी ती वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अहवाल जाहीर करते. म्हणजे कोणत्या देशात वृत्तपत्रांना किती निर्बंध आहेत किंवा किती स्वातंत्र्य आहे याचा अभ्यास करून हे फ्रीडम इंडेक्स जाहीर करत असते. म्हणून विधान ए चुकीचं आहे. विधान बी, 2021च्या अहवालात भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली, हे विधान चुकीचं आहे. 2020च्या मानाने 2021च्या अहवालात भारताची सुधारणा झाली नसून क्रमवारी घसरली आहे. सन 2020 साली भारताचा क्रम हा 140 होता 180 देशांपैकी, तर सर 2021 साली हा क्रम किंवा 2 अंकांनी घसरून आपण 142व्या स्थानावर आलो आहोत 180 देशांपैकी. म्हणून 2021च्या अहवालात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली नसून घसरणच झाली आहे. 2021च्या क्रमवारीत नॉर्वे व फिनलँड आघाडीवर आहे. तसं बघायला ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत नॉर्वे, फिनलँड, डेन्मार्क, ह्या कायमच प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये वरच्या स्थानावर राहतात आणि 2021 साली नॉर्वे आणि फिनलँड आघाडीवरच आहेत. आणि डी, विशेष म्हणजे 2021च्या क्रमवारीत पाकिस्तान सुद्धा भारताच्या पुढे आहे. हेही विधान चुकीचं आहे, कारण पाकिस्तानचा 2021च्या जो अहवाल आहे त्याच्यात 145वा क्रमांक आहे आणि भारताचा 142वा क्रमांक आहे. म्हणजे पाकिस्तान भारतापेक्षा मागे आहे. 2021च्या अहवालातील 2 महत्त्वाचे देश म्हणजे चायनाचा क्रमांक हा 177 आहे, तर नॉर्थ कोरिया सर्वात शेवटी म्हणजे 180व्या क्रमांकावर आहे. म्हणून दिलेल्या 4 विधानांपैकी विधान ए की रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर ही न्यूयॉर्क स्थित संस्था आहे, हे विधान चुकीचं आहे. 2021च्या अहवालात भारताची सुधारणा झाली, हे विधान चुकीचं आहे, भारताची घसरण झाली. आणि डी की पाकिस्तानची क्रमवारी भारताच्या पुढे, हे विधान चुकीचं आहे, कारण पाकिस्तान 145व्या स्थानावर आहे, भारत 142व्या स्थानावर आहे. ए, बी, डी हे तीनही विधान चुकीचं आहे. फक्त विधान सी की 2021च्या क्रमवारीत नॉर्वे व फिनलँड आघाडीवर आहेत, हे विधान बरोबर आहे. म्हणजेच फक्त विधान सी बरोबर असल्यामुळे 100व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 101 बघूया. प्रश्न क्रमांक 101 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील काही प्रकरण आणि त्या प्रकरणातील तरतुदी, प्रकरणातील विषय या संबंधीच्या जोड्या लावायच्या आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये एकूण 16 प्रकरणं आहेत. जर आपण त्यामध्ये प्रकरणांची यादी बघितली तर प्रकरण क्रमांक 1 प्रारंभिक, 2 महसूल अधिकारी, 3 जमिनी, 4 जमीन महसूल, 5 महसूल मोजणी, 6 शेत जमीन महसूल, 7 गाव शहर नगरांच्या जमिनी, 9 हद्दी व निशाणी, 10 भूमी व अभिलेख, 11 जमीन महसुलाची व इतर महसूल विषयक मागण्यांची वसुली, 13 अपिले व पुनर्विलोकन, 14 मुंबई शहरासाठी विशेष तरतूद, 15 महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, 16 सुधारण्यात आलेले अधिनियम, अशा तरतुदी आहेत. आणि आता आपल्याला प्रश्नामध्ये एका बाजूला प्रकरण क्रमांक 2, 4, 14, 15 असे प्रकरण दिले, तर दुसऱ्या बाजूला त्यातील विषय. तर प्रकरण क्रमांक 2 हे प्रामुख्याने महसूल अधिकारी त्यांचे अधिकार व कर्तव्य याशी संबंधित आहे. प्रकरण क्रमांक 4 हे जमीन महसुलासंबंधी आहे. प्रकरण क्रमांक 14 हे मुंबई शहरासाठी जी विशेष तरतूद आहे त्यासंबंधी आहे. तर प्रकरण 15 हे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण याच्याशी संबंधित आहे. जर आपण प्रकरण आणि त्यातील विषय योग्य जोड्या लावल्यास पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 102 हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्याशी संबंधित आहे. यामध्ये प्रामुख्याने कलम क्रमांक 2 मध्ये जवळपास 40 ते 43 व्याख्या दिल्या आहेत. या व्याख्यांशी संबंधित हा प्रश्न आहे. त्यामधील जी व्याख्या क्रमांक 40 आहे कुळ या संज्ञेचा अर्थ आणि व्याख्या क्रमांक 43 गाव या संज्ञेचा अर्थ याचा अर्थ इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर विधान अ काय सांगतं? कुळ या संज्ञेचा अर्थ पट्टेदार असा होतो.
फक्त लेखी कराराद्वारे जमीन धारण करण्याचा त्यामध्ये समावेश होतो. मात्र जी मूळ व्याख्या आहे त्यामध्ये काय दिलंय, कुळ म्हणजे पट्टेदार, मग तो लेखान्वये जमीन धारण करणारा असो किंवा तोंडी करारान्वये जमीन धारण करणारा असो. म्हणून जी मूळ व्याख्या आहे आणि प्रश्नात दिलेली व्याख्या आहे त्यामध्ये फरक आहे. कारण प्रश्नामध्ये फक्त लेखी करारान्वये असा उल्लेख आहे आणि मूळ व्याख्येमध्ये लेखी आणि तोंडी अशा दोन्ही करारान्वये जमीन धारण करण्याचा समावेश होतो. त्यामुळे विधान क्रमांक किंवा इथे दिलेली व्याख्या चुकीचे. तर जी बी किंवा गाव ही या संज्ञेची व्याख्या दिली त्यामध्ये गावाच्या हद्दीतील जमिनीचा समावेश होतो, नगर शहराच्या जमिनीचा यामध्ये समावेश होत नाही असं दिलंय. तर जी मूळ व्याख्या आहे 43 क्रमांकाची त्यात असं म्हटलंय, गाव या संज्ञेत नगराचा किंवा शहराचा आणि गावाचा, नगराचा, शहराच्या सर्व जमिनींचा समावेश होतो. म्हणजे मूळ व्याख्येत म्हटलंय की गाव या संज्ञेत गाव, शहर या सर्वांचा समावेश होईल. मात्र प्रश्नामध्ये म्हटलंय की फक्त गावातील हद्दीतील जमिनीचा समावेश होईल. म्हणून इथे दिलेली गावाची व्याख्याही चुकीची आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 102 मध्ये दिलेले दोघंही विधाने किंवा दोघंही व्याख्या चुकीच्या असल्याने पर्याय क्रमांक 4 ए बी दोन्हीही अयोग्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 103 हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या संदर्भात दिलाय. तर इथे दोन व्याख्या विचारल्या आहेत आणि त्या व्याख्यांचा अर्थ बरोबर आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यामधील जी व्याख्या अ आहे किंवा पहिली व्याख्या आहे विधी व्यवसायी. प्रश्नात असं दिलंय की विधी व्यवसाय म्हणजे वरील कायद्यानुसार 7 वर्ष वकिलीचा अनुभव असणारी व्यक्ती. मात्र जी मूळ व्याख्या आहे व्याख्या क्रमांक 20 कलम क्रमांक 2 या संहितेतील त्यात असं म्हटलंय की विधी व्यवसाय म्हणजे अधिवक्ता अधिनियम 1966 मध्ये दिलेली अधिवक्तेची व्याख्या. तर जो अधिवक्ता अधिनियम 1961 आहे त्यामध्ये जी अधिवक्तेची व्याख्या दिली आहे त्यात असं कुठेही म्हटलं नाही की 7 वर्ष वकिलीचा अनुभव असावा. त्यात त्या काही तरतुदी दिल्या आहे किंवा टर्म्स दिल्या आहे. त्यामध्ये त्याची ती डिग्री पूर्ण असावी, त्यांनी बारची परीक्षा पास केलेली असावी, बारने त्याला मान्यता दिलेली असावी, अशा काही तरतुदी तिथे दिल्या आहेत. मात्र 7 वर्ष वकिलीचा व्यवसायाचा अनुभव असावा अशी व्याख्या तिथे किंवा अशी तरतूद दिलेली नाही. त्यामुळे येथील ही व्याख्या चुकीची आहे. जी बी विधान आहे भोगवतदाराची व्याख्या दिली. तर इथे कसं म्हटलंय की भोगवतदार या संज्ञेमध्ये प्रत्यक्ष जमिनीचा मालक, कुळ व शासकीय पट्टेदार यांचा समावेश होतो. तर जी मूळ व्याख्या क्रमांक 23 आहे कलम क्रमांक 2 मधली त्यात भोगवतदाराची व्याख्या जी दिली त्यात कुळ किंवा शासकीय पट्टेदार वगळून इतर जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक म्हणजे भोगवतदार होय. तर विरुद्ध व्याख्या दिली आहे. प्रश्नात म्हटलंय की कुळ किंवा शासकीय पट्टा धारण करणारा आणि मूळ व्याख्या येते की हे वगळून इतर पट्टेधारण किंवा इतर कब्जा असणारा. म्हणून या प्रश्नातील दोघंही व्याख्या चुकीच्या असल्याने पर्याय क्रमांक 4 दोन्ही अयोग्य हे या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 104 हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्याशी संबंधित आहे. हे प्रामुख्याने महसूल न्यायाधिकरण याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रकरण क्रमांक 15 पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाशी संबंधित आहे. प्रकरण 15 कलम क्रमांक 309 असं म्हणतं की महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण नावाने ओळखले जाणारे एक न्यायाधिकरण असेल व त्या न्यायाधिकरणात शासन वेळोवेळी शासकीय अधिसूचनेद्वारे प्रकाशित करेल इतके सदस्य असतील. म्हणजे मूळ कायद्यामध्ये सदस्यांची संख्या निहित केलेली नाही. ते ठरवण्याचे अधिकार म्हणजे वेळोवेळी ठरवण्याचे अधिकार त्यांनी राज्य शासनास दिलेले आहेत. तर आता विधान अ काय म्हणतं, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे मुख्यालय मुंबई येथे असून नागपूर व औरंगाबाद येथेच खंडपीठे आहेत. मात्र प्रत्यक्ष आपण पाहायला गेलं नंतर वेगवेगळी शासनाने ज्या काही तरतुदी केल्या त्यामध्ये सद्यस्थितीला मुंबई येथे मुख्य खंडपीठ आहे किंवा मुख्य पीठ आहे आणि पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी 3 ठिकाणी त्याचे खंडपीठ आहेत आणि मुंबईसह इतर 3 खंडपीठ असे 4 ठिकाणी एक ज्युडिशियल मेंबर आणि एक नॉन ज्युडिशियल मेंबर असे 2 प्रत्येक पीठात सदस्य आहेत आणि एकूण 8 सदस्य या न्यायाधिकरणाचे काम करतात. आता बी विधान काय म्हणतं, या न्यायाधिकरणामध्ये एक अध्यक्ष व 4 सदस्य असतात. हे विधान चुकीचं आहे कारण आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे एकूण 4 म्हणजे मुख्य पीठा आणि इतर 3 खंडपीठ असे 4 पीठ आहेत. प्रत्येक पीठात 2-2 सदस्य असे एकूण 8 सदस्य काम करतात. पैकी मुंबई पीठाचा जो ज्युडिशियल मेंबर असेल तो या पूर्ण आयोगाचा किंवा न्यायाधिकरणाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यामुळे न्यायाधिकरणामध्ये मुंबईच्या पीठाचा ज्युडिशियल मेंबर हा अध्यक्ष आणि इतर पीठांमध्ये
एक ज्युडिशियल मेंबर आणि एक नॉन ज्युडिशियल मेंबर, त्यामुळे विधान बी हे सुद्धा चुकीचं आहे. आणि विधान सी, न्यायाधिकरणाकडे अपील करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, तर हेही चुकीचं आहे. प्रामुख्याने जमीन महसूल संहितेमध्ये जे काही महसूल अधिकाऱ्यांना अधिकार दिले, महसुली अधिकाऱ्यांना, त्यांच्या अधिकारांचा वापर करताना जर कोणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्या संबंधी या न्यायाधिकरणात दाद मागता येते. म्हणून असे असले तरी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विधान चुकीचं आहे. एक ठराविक शुल्क प्रत्येक ठिकाणी आकारले जाते. म्हणून दिलेले तिघही विधाने चुकीची आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 कोणतेही विधान बरोबर नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 105 आणि पुढील 4-5 प्रश्न हे साधारणतः जिल्हा प्रशासनाशी संबंधित आहेत. तर आपण बघूया. प्रामुख्याने वॉरन हेस्टिंग आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्या कार्यकाळापासून जिल्हा प्रशासनाचा पाया भारतात रचला गेला आणि वेळोवेळी त्यात अनेक सुधारणा होऊन झालेल्या आहेत. तर 105 मध्ये 3 विधानं दिली, पैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर याचं विधान ए काय सांगतं? कायदा सुव्यवस्थेच्या मुख्य उद्देशाने 1972 साली वॉरन हेस्टिंगने कलेक्टर पदाची निर्मिती केली. वॉरन हेस्टिंगने 1972 साली कलेक्टर पदाची निर्मिती केली, हे बरोबर आहे. मात्र त्याचा मुख्य उद्देश तत्कालीन कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा नव्हता, तर न्यायदानाच्या किंवा ज्युडिशियल प्लानसाठी त्याने कलेक्टर पदाची निर्मिती केली होती. सत्तेचे नियंत्रण अधिक दृढ करायचे असेल तर न्यायदानातही आपले नियंत्रण असावे, हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्याच अनुषंगाने पुढे 1773 साली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. मात्र सुरुवातीच्या काळात बहुतांश नियम म्हणजे न्यायदानातील हे प्रामुख्याने पारंपरिक कायद्यांवर, जसे शर्यत असेल, मितभाषी असेल, यावर अवलंबून होते. मात्र यात जी काही सुधारणा झाली ती 1860 साली मेकॉलेने जे इंडियन पिनल कोड तयार केला तेव्हा हे पारंपरिक कायद्यांना फाटा देत एक कायदेशीर नियम तयार करण्यात आले. त्यामुळे विधान ए जे आहे की ज्युडिशियल कायदा सुव्यवस्थेच्या मुख्य उद्देशाने 1972 मध्ये कलेक्टर पदाची निर्मिती झाली, हे चुकीचं आहे. तर न्यायिक उद्देशाने प्रामुख्याने कलेक्टर पदाची निर्मिती झाली होती. जे बी विधान आहे, जिल्हा प्रशासनाचे बंगाल प्रारूप हे एकात्मिक व्यवस्थेवर आधारित होते, तर हेही विधान चुकीचं आहे. जिल्हा प्रशासनाचे बंगाल प्रारूप हे प्रामुख्याने विकेंद्रित व्यवस्थेवर आधारित होते. विधान सी, जिल्हा प्रशासनाचे मनरो प्रारूप हे एकात्मिक व्यवस्थेवर आधारित होते, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे दिलेल्या 3 विधानांपैकी फक्त विधान सी की जिल्हा प्रशासनाचे मनरो प्रारूप हे एकात्मिक व्यवस्थेवर आधारित होते, हे विधान बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 4 फक्त सी हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 106 हा प्रामुख्याने प्राचीन भारतातील जिल्हा प्रशासनासंबंधी आहे. यात असं म्हटलंय, विधान ए, मौर्य काळात जिल्ह्याला मंडल म्हटले जाईल व त्याचा प्रमुख राजूक हा अधिकारी असे. जर आपण मौर्य काळाची प्रशासन व्यवस्था बघितली ती प्रामुख्याने विकेंद्रित स्वरूपाची होती. पूर्ण मौर्य साम्राज्य हे 4 राज्यांमध्ये विभागलेलं होतं. राज्यपाल नावाचा अधिकारी त्या राज्यांचा प्रमुख असे. प्रामुख्याने या पदावर राजपुत्रच बसत असत. जो मुख्य राजा होता त्याला मदत करण्यासाठी पुरोहित आणि सेनापती हे 2 अधिकारी होते. जे राज्य होतं ते परत म्हणजे ज्या काही भागात विभागले गेले होते तेव्हा त्याला प्रदेश म्हटले जाई. म्हणजे आजचा जर जिल्हा ही संकल्पना घेतली तर तेव्हा जिल्ह्याला प्रदेश म्हटले जाई आणि प्रादेशिका नावाचा अधिकारी हा तिथला प्रमुख असे. जिल्हा स्तरावर जो टॅक्स कलेक्टिंग ऑफिसर होता त्याला स्थानिका असं म्हटलं जाईल आणि जे काही किल्ले होते महत्वाचे त्याचा जो गव्हर्नर असे त्याला दुर्गपाल असे संबोधले जाईल. एखाद्या शहराच्या प्रमुखाला नागरिका म्हटले जाईल. म्हणून विधानात दिलेली जी फॅक्ट्स आहे की मौर्य काळात जिल्ह्याला मंडल म्हटले जाईल व त्याचा प्रमुख हा राजूक असे, ही चुकीची आहे. मौर्य काळात जिल्ह्याला प्रदेश म्हटलं जाईल व त्याच्या प्रमुखाला प्रादेशिका म्हटलं जाईल. विधान बी, गुप्त कालखंडात जिल्ह्याला अहर म्हणत व त्याच्या प्रमुखपदी अधुक्ता हा अधिकारी असे. गुप्त काळात संपूर्ण साम्राज्य प्रामुख्याने 26 प्रदेशांमध्ये किंवा प्रोव्हिन्सेसमध्ये विभागलं होतं. त्या प्रोव्हिन्सेसला तेव्हा भुक्ती किंवा प्रदेश म्हटले जाईल आणि जे काही हे प्रोव्हिन्सेस होते ते परत एक सब पार्ट्समध्ये म्हणजे विषय, आजच्या जर जिल्हास्तरीय युनिट पकडलं तर तेव्हा त्या विषयांमध्ये विभागलेलं होतं. म्हणून आणि त्या विषयाच्या प्रमुखाला विषयपती म्हटलं जाईल. म्हणून जर आपण विधान बी बघितलं, गुप्त काळखंडात जिल्ह्याला अहर म्हणत व त्याच्या प्रमुखपदी विषय
अधुक्ता हा अधिकारी असे, हे विधान चुकीचं आहे. कारण गुप्त काळखंडात जिल्ह्याला विषय म्हणत असत व त्याच्या प्रमुखपती विषयपती हा अधिकारी राहत असे. म्हणून दिलेले दोन्ही विधानं चुकीचे असल्याने प्रश्न क्रमांक 106चे उत्तर म्हणजे एकही विधान बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. 107 क्रमांकाचा प्रश्न, प्रामुख्याने या जिल्हा प्रशासनाचे जे अधिकार आहे त्याशी संबंधित आहे. तसं बघायला गेलं जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने जिल्हाधिकाऱ्याला काही अधिकार दिलेले मिळतात. त्यात प्रामुख्याने डेव्हलपमेंटल राईट्स, रेग्युलेटिंग राईट्स, ज्युडिशियल राईट आणि मॅजिस्ट्रेट राईट्स यांचा समावेश होतो. मात्र राज्यानुसार जे काही तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला मिळालेले अधिकार आहेत यात फरक पडतो. यात प्रामुख्याने आपल्याला 2 पॅटर्न्स बघावयास मिळतात. पॅटर्न नंबर 1 यामध्ये डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटिंग राईट्स यांची विभागणी करण्यात आलेली आहे. जो जिल्हाधिकारी हे जे पद आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नियामक कार्य यांचे अधिकार त्याच्याकडे देण्यात आलेले आहेत. तर विकासात्मक कार्याचे बऱ्यापैकी मोठे अधिकार हे जिल्हा परिषदेकडे किंवा पंचायत राज व्यवस्थेकडे देण्यात आलेले. मग अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्याचे विकासक कार्य म्हणून किंवा विकासक अधिकारी म्हणून चे अधिकार कमी होतात. आणि जो पॅटर्न नंबर 2 आहे यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला रेग्युलेटिंग राईट्स बरोबर मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट राईट्स सुद्धा देण्यात आलेले आहेत. मग अशा ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेकडे जे अधिकार आहे ते काही प्रमाणात कमी होताना बघावयास मिळतात. ह्या जे 2 पॅटर्न आहेत, डेव्हलपमेंट राईट्स प्लस रेग्युलेटिंग राईट्स आणि डेव्हलपमेंट राईट्स अँड रेग्युलेटिंग राईट्स, ह्या पॅटर्नमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात हे जे राज्य आहे यामध्ये विकासाची म्हणजे नियामक कार्य आणि रेग्युलेटिंग राईट्स नियामक कार्य, रेग्युलेटिंग राईट्स आणि विकासाची कार्य ही वेगवेगळी करण्यात आली आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था इतर राज्यांपेक्षा काही प्रमाणात बलशाली आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाचे विकासक अधिकारी म्हणून अधिकार कमी बघावयास मिळतात. आणि आपण जर दक्षिणेकडील राज्य बघितले, आंध्र प्रदेश, तामिळनाडू किंवा उत्तरेकडील राजस्थान, या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालाच नियामक आणि विकासात्मक असे दोन्ही अधिकार मिळाले असल्याने पंचायत राज व्यवस्था काही प्रमाणात कमी अधिकार आहेत. आता आपण यात दिलेली विधाने बघू. विधान ए असं म्हणतं, गुजरात व राजस्थानमध्ये जिल्हाधिकाऱ्याचे नियामक कार्य विकास कार्यापासून वेगळे केल्याचे आढळते. आपण बघितल्याप्रमाणे गुजरात व राजस्थान नाही तर गुजरात व महाराष्ट्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याची नियामक कार्य ही विकास कार्यापासून वेगळी केली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडे प्रामुख्याने नियामक कार्य आहेत आणि विकास कार्य ही जिल्हा परिषदेकडे किंवा पंचायत राज व्यवस्थेकडे वर्ग करण्यात आली. विधान बी जर बघितलं तर प्रामुख्याने असं म्हटलंय की आंध्र प्रदेशमध्ये जिल्हाधिकाऱ्यालाच नियामक व विकासात्मक कार्य पार पाडावे लागतात. हे विधान बरोबर आहे. दक्षिणेतील बहुतांश राज्य, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तरेकडील राजस्थान या राज्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्याला किंवा जिल्हा प्रशासनाला नियामक कार्याबरोबरच विकासात्मक कार्य पार पाडावी लागतात. पर्यायाने तेथील पंचायत राज व्यवस्था काहीशी कमजोर होते. त्यामुळे विधान क्रमांक यात आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे, म्हणून फक्त विधान अ हे अयोग्य आहे आणि विधान बी बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 107चा पर्याय क्रमांक ए, विधान ए चुकीचं आहे, म्हणून 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 108, येथेही आपल्याला अयोग्य विधाने ओळखायची आहे आणि प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्याला कोणकोणत्या राज्यामध्ये काय काय नावाने ओळखलं जातं हे आपल्याला ओळखायचं आहे. यामध्ये विधान ए जे आहे त्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रात जिल्हाधिकारी म्हणतात. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी या नावाने ओळखलं जातं. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात जिल्हाधिकाऱ्यास जिल्हा न्यायदंडाधिकारी असं म्हणतात. हे विधान चुकीचं आहे. जिल्हा न्यायदंडाधिकारी नाही तर फक्त जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नावाने तिथे कलेक्टर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ओळखला जातो. नंतर तिसरा जो विधान आहे की पंजाब व कर्नाटक राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यास उपायुक्त या नावाने ओळखले जाते. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपण बघितलं तर जिल्हाधिकाऱ्याला राज्यानुसार जिल्हा दंडाधिकारी असेल, उपायुक्त असेल, जिल्हाधिकारी असेल या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. या प्रश्नात फक्त जो अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे आणि जे विधान बी आहे की जिल्हाधिकाऱ्यास उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणता, हे विधान चुकीचं आहे. कारण जिल्हा न्यायदंडाधिकारी नाही तर फक्त जिल्हा दंडाधिकारी या नावाने तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 109,
प्रश्न क्रमांक 109 मध्ये आपण याही पूर्वीच्या किंवा कालच्या सेशन बघितलं असेल, भारतातील राज्यव्यवस्थेचे जेवढे काही घटक आहेत किंवा त्याच्या ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या त्या प्रत्येकावर वेगवेगळ्या पॉलिटिकल सायंटिस्टने वेगवेगळे कमेंट किंवा क्रिटिक केलंय. तर आपल्याला लक्ष्मीकांतमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्या कमेंट किंवा क्रिटिक बघावयास मिळतात. तसंच आता 109व्या प्रश्नामध्ये एक कमेंट केलेली आहे की डिझास्टरच्या बाबतीत म्हणजे केवळ दैनंदिन कारभारासाठी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे आपत्तीला सामोरे जाता येत नाही, तर आपत्तीत नोकरशाहीतील उच्चतम नेतृत्व गुणांना आव्हान केले जाते. हे विधान कोणाचं आहे असं ओळखलंय? तर हे जे विधान आहे ते आहे ओ मॉले या पॉलिटिकल सायंटिस्टचं. प्रश्न क्रमांक 110 हा एक जिल्हा प्रशासनाशी संबंधित आहे. तर जो प्रश्न त्यात 3 विधाने आहे आणि आपल्याला योग्य विधाने निवडायचे आहेत. जे विधान ए आहे की वॉरन हेस्टिंग यांना भारतातील नागरी सेवेचे जनक म्हटले जाते. हे विधान चुकीचं आहे. जरी वॉरन हेस्टिंगने कलेक्टर या पदाची निर्मिती करून जिल्हा प्रशासनाचा पाया घातला तरी या पदाची वॉरन हेस्टिंग नी जरी याची निर्मिती केली असून निर्मिती करून पाया रचला असला तरी प्रामुख्याने याला या जिल्हा प्रशासनाचा मुख्य जो विस्तार किंवा विकास आहे तो लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात घडून आला. त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिसला नागरी सेवेचे जनक म्हटले जाते. जे विधान बी आहे, कॉर्नवॉलिस यांनी करारबद्ध नागरी सेवेची सुरुवात केली, हे बरोबर आहे. यालाच कन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिसेस असंही म्हटलं जातं. प्रामुख्याने कन्व्हेंटेड आणि नॉन अनकन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस म्हणजे कन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस लाच हायर पोस्टसाठी ज्या जागा होत्या त्या कन्व्हेंटेड सिव्हिल पोस्ट नावाने ओळखल्या जातात आणि लोअर पोस्टसाठी ज्या जागा होत्या किंवा ज्या लोअर पोस्ट होत्या त्यांना अनकन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस म्हणून ओळखलं जातं. पैकी ब्रिटिशांना कन्व्हेंटेड सिव्हिल पोस्ट या राखीव होत्या म्हणजे तिथे भारतीयांना एंट्री नव्हती उच्च जागांवर, तर अनकन्व्हेंटेड ज्या काही पोस्ट होत्या तिथे भारतीयांना जागा होती किंवा एंट्री होती. म्हणून जो ऑप्शन बी आहे किंवा विधान बी आहे, कॉर्नवॉलिस यांनी करारबद्ध नागरी सेवेची सुरुवात केली, हे विधान बरोबर आहे. भारतीयांना करारबद्ध व अकरारबद्ध म्हणजे कन्व्हेंटेड आणि अनकन्व्हेंटेड नागरी सेवांमध्ये पद मिळवता येत असे हे चुकीचं आहे. भारतीयांना फक्त अनकन्व्हेंटेड म्हणजे लोअर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पद मिळवता येत असं. हायर सिव्हिल सर्व्हिसेसच्या सर्व पोस्ट ब्रिटिशांसाठी राखीव होत्या, म्हणून विधान सी चुकीचं आहे. विधान ए चुकीचं आहे की वॉरन हेस्टिंगला नागरी सेवेचा जनक म्हटलं जातं. नागरी सेवेचे जनक हे लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं. त्याच्यामुळे विधान ए आणि सी चुकीचं असल्यामुळे फक्त विधान बी बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 111 सनदी सेवेसंबंधी असणाऱ्या समित्या व अहवालांचा योग्य कालानुक्रम लावा. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात इंग्रजांकडनं सनदी सेवांबाबत ज्या ज्या समित्या किंवा आयोग स्थापले गेले त्यांचा कालानुक्रम चढत्या क्रमाने इथे लावायचा आहे. त्यात मॅकॉले समितीची स्थापना 1854 साली झाली होती. मॅकॉले समितीवर 1-2 प्रश्न पुढे आहेत त्यामुळे त्याची विस्तृत माहिती आपण पुढे बघूया. ॲटकिन्सन आयोगाची स्थापना 1886 साली झाली होती. ॲटकिन्सन आयोगाने केलेली सर्वात महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे मॅकॉले समितीने स्पर्धेसाठीचं म्हणजे स्पर्धा देणाऱ्यांसाठीचं जे वय 18 ते 21 निश्चित केलं होतं ते ॲटकिन्सन आयोगाने वाढवून 18 ते 23 करावे अशी मुख्य शिफारस केली. 1915 साली इझलिंग्टन आयोगाची स्थापना झाली होती. इझलिंग्टन आयोगाने केलेली सर्वात महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे सनदी सेवांमधील एकूण 25% जागा भारतीयांसाठी राखीव ठेवाव्यात. मॉन्टफॅट आयोगाची स्थापना सन 1917 साली झाली होती. त्यांनी 1918 साली आपला अहवाल दिला. यामध्ये त्यांनी केलेली सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे 33% जागा भारतीयांसाठी राखीव असाव्यात. लंडनबरोबर स्पर्धा परीक्षा भारतातही घेतली जावी आणि भारतीय सनदी सेवांचे अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा असे विभाजन केले जावे. 1919च्या कायद्यात यातील बहुतांश तरतुदींचा स्वीकार केला गेला. त्यामुळे मॅकॉले समिती 1854, ॲटकिन्सन आयोग 1886, इझलिंग्टन आयोग 1915, मॉन्टफोर्ड अहवाल 1918 असे कालानुक्रम योग्य लावल्यास पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 112 1854च्या मॅकॉले समितीने पुढीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या? 1853च्या चार्टर ॲक्टच्या तरतुदीनुसार भारतातील सनदी सेवा या खुल्या पद्धतीने घेतल्या जाव्या अशी मुख्य तरतूद किंवा
मुख्य तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या विस्तृत अभ्यासासाठी 1854 साली मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालात खालीलपैकी शिफारसींचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर विधान ए जे आहे की नागरी सेवेसाठी खुली स्पर्धा परीक्षा सुरू करा, हे विधान बरोबर आहे. बी, उमेदवाराचे वय 18 ते 25 असावे, हे विधान चुकीचं आहे. मेकॉले समितीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 21 असावे अशी मुख्य शिफारस केली होती. विधान सी, परीक्षा लंडन व भारतात घ्यावी, हे विधान चुकीचं आहे. मेकॉले समितीच्या शिफारसीनुसार स्पर्धा परीक्षा ही फक्त लंडनमध्येच घेतली जावी अशी मुख्य शिफारस होती. डी, हेलीबरीतील ईस्ट इंडिया महाविद्यालय बंद करावे, हे विधान बरोबर आहे. हेलीबरीतील ईस्ट इंडिया महाविद्यालय बंद करून लंडन येथील किंग्स कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा घेतली जावी अशी शिफारस मेकॉले आयोगाने केली होती. त्यामुळे दिलेल्या 4 विधानांपैकी विधाने ए आणि विधान डी की नागरी सेवेसाठी खुली स्पर्धा असावी आणि ईस्ट इंडिया महाविद्यालय बंद करावे ह्या बरोबर आहेत. तर उमेदवाराचे वय 18 ते 25 असावे चुके, उमेदवाराचे वय 18 ते 21 असावे अशी ती शिफारस होती. आणि परीक्षा लंडन व भारतात घेतली जावी ही विधान चुकीचं आहे. परीक्षा फक्त लंडनमध्येच घेतली जावी अशी ती मुख्य शिफारस होती. या शिफारसींच्या अनुषंगानेच 1861 आणि 62 मध्ये पहिल्यांदा खुली स्पर्धा परीक्षा भारतीयांसाठी घेतली जावी आणि भारतातून झालेले पहिले ICS म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर होय. प्रश्न क्रमांक 113, पुढील काही शिफारसी केल्या आहेत त्या कोणत्या आयोगाने केल्या होत्या हे आपणास ओळखायचे आहे. तर भारतीय नागरी सेवा व भारतीय पोलीस सेवा, भारतीय अभियांत्रिकी सेवा सुरू ठेवाव्यात. सेवांमध्ये भारतीयांचे प्रमाण वाढविण्यासाठी वरिष्ठ पदांपैकी 20% जागा प्रांतिक सेवेतून पदोन्नतीने भराव्यात. या दोघही मुख्य शिफारसी 1923 साली स्थापन झालेल्या ली आयोगाने केलेल्या होत्या. ली आयोगाने केलेल्या इतर काही महत्त्वपूर्ण शिफारसी अशा की एकूण सनदी सेवांपैकी 40% जागा ब्रिटिशांसाठी राखीव असाव्यात, 40% जागा भारतीयांसाठी राखीव असाव्यात आणि 20% जागा प्रांतिक सेवेतून पदोन्नतीने घेतल्या जाव्यात. प्रांतिक सेवेने पदोन्नतीतून अखिल भारतीय स्तरावर सेवेत समावेश होणे ही पद्धत आजतागायत भारतात चालू आहे. तसेच ली आयोगाने केलेली आणखी एक महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे ज्या जागा भारतीयांसाठी आरक्षित होत्या त्यांच्यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना भारतातच करण्यात यावी. या अनुषंगाने 1826 साली UPSAची स्थापना करण्यात आली. म्हणून या प्रश्नाचे उत्तर 1 ली आयोग बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 114, स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणासंबंधी ज्या काही भारतीयांच्या समित्या स्थापन झाल्या त्यांचा विषय आणि समितीचे अध्यक्ष यांची आपणास जोड्या लावायच्या आहेत. तर पहिला विषय आहे विदेशी शिष्यवृत्ती समिती. विदेशी शिष्यवृत्ती समितीची स्थापना BC रॉय यांच्या अध्यक्षतेखाली 1949 साली करण्यात आली होती. राज्यांच्या शैक्षणिक विकासासाठी वित्तीय स्त्रोतांची तपासणी या विषयाची समिती BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली 1938 साली करण्यात आली होती. माध्यमिक शिक्षण आयोग. माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना डॉक्टर मुरलियार यांच्या अध्यक्षतेखाली 1952 साली करण्यात आली होती. माध्यमिक शिक्षण समितीची स्थापना ताराचंद यांच्या अध्यक्षतेखाली 1948 साली करण्यात आलेली होती. त्यामुळे दिलेले विषय आणि समित्यांची योग्य जोड्या लावल्यास पर्याय क्रमांक 1 बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 115, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या काही समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यांचा योग्य क्रम आपणास लावायचा आहे. सगळ्यात पहिले आहे हंटर आयोग. हंटर आयोगाची स्थापना 1882 साली करण्यात आली होती. हार्टोग आयोगाची स्थापना 1929 साली करण्यात आली होती. सॅडलर आयोगाची स्थापना 1917 साली करण्यात आली होती. सार्जेट आयोगाची स्थापना 1944 साली करण्यात आली होती. त्यामुळे या आयोगांचा आपण योग्य पदानुक्रम लावल्यास पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतो. हंटर आयोग 1882, हार्टोग आयोग 1929, सॅडलर आयोग 1917, सार्जेट आयोग 1944. प्रश्न क्रमांक 116, एक वाक्य दिलं आहे ते कोणत्या आयोगाने आपल्या अहवालात त्याचा समावेश केला होता हे विचारलं आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य विकसित करणे, लोकशाहीला बळकटी देणे, सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य विकसित करणे हा शिक्षणाचा हेतू आहे. हे वाक्य कोठारी आयोगाने आपल्या अहवालात नमूद केलेले होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा बरोबर आहे. 117 प्रश्न, एक वाक्य आहे प्रेस संबंधी, ते कोणी विशद केले होते असं विचारलं आहे. जर प्रेसला जबाबदारी आणि अबंधनाची जोड नसेल तर स्वातंत्र्य लयात जाईल. राष्ट्राच्या स्वातंत्र्याबाबतही हे खरे आहे. हे प्रसिद्ध वाक्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. म्हणून 117व्या प्रश्नाचाही पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 118 प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्याबाबत किंवा संरचनेबाबत हा प्रश्न आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही 28 सदस्यीय समिती आहे. त्यामध्ये 2 सदस्य हे राज्यसभेतून नियुक्त केले जातात, 3 सदस्य हे लोकसभेतून नियुक्त केले जातात. राज्यसभेतून नियुक्त होणारे सदस्यांची म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती राज्यसभेचे अध्यक्ष करतात, लोकसभेच्या सदस्यांची नियुक्ती लोकसभेचे अध्यक्ष करतात. 7 पत्रकारांची नियुक्ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये केली जाते. 6 संपादकांची नियुक्ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून केली जाते. 3 विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने नियुक्त केलेला 1 सदस्य, बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियुक्त केलेला 1 सदस्य आणि साहित्य अकादमीने नियुक्त केलेला 1 सदस्य यांचा समावेश होतो. 1 सदस्य न्यूज एजन्सीच्या मॅनेजरमधून निवडला जातो आणि 6 सदस्य जे मीडियाचे कॉर्पोरेट घराणे किंवा मीडियाचे बिझनेस घराणे आहेत त्यामधून 6 व्यक्तींची निवड केली जाते. तर प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणाचा समावेश प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यांमध्ये होतो. त्यापैकी ए वृत्तपत्र संपादक यांचा समावेश होतो. एकूण 6 वृत्तपत्र संपादकांचा समावेश होतो. श्रमजीवी पत्रकार हेही बरोबर आहे. एकूण 7 श्रमजीवी पत्रकारांचा समावेश प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्य म्हणून होतो. संसद सदस्य हेही बरोबर आहे. राज्यसभेतून 2 सदस्य आणि लोकसभेतून 3 सदस्य प्रेस काउन्सिल ऑफ इंडियावर नियुक्त केले जातात. शिक्षण आणि विज्ञान, विधी, साहित्य, संस्कृतीचे ज्ञान असणारे व्यक्ती हेही बरोबर आहे. कारण UGC कडनं 1, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडनं 1 आणि साहित्य अकादमीकडनं 1 सदस्याची 1 व्यक्तीची नियुक्ती प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा सदस्य म्हणून केली जाते. आणि ई आहे विधिमंडळ सदस्य. विधिमंडळ सदस्य हा पर्याय चुकीचा आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये कोणत्याही विधिमंडळ सदस्याची नियुक्ती केली जात नाही. त्यामुळे ABCD असे पर्याय असणारा पर्याय क्रमांक 3 हे 118व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 119 काही हा न्यूज एजन्सीज बाबतचा प्रश्न आहे. न्यूज एजन्सीज म्हणजे अशा ऑर्गनायझेशन्स त्या मीडियाला बातम्यांचं इनपुट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. प्रामुख्याने PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ANI ASEAN न्यूज ऑफ इंडिया, UNI युनायटेड न्यूज ऑफ इंडिया ह्या भारतातील काही प्रमुख न्यूज एजन्सीज आहेत. तर त्यातील विधान ए जे आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना 1948 साली झाली, हे विधान चुकीचं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना 27 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली आहे. युनायटेड न्यूज ऑफ इंडियाची स्थापना 1961 मध्ये झाली असे विधान बी आहे, हेही चुकीचे आहे. युनायटेड न्यूज ऑफ इंडिया म्हणजेच UNI ची स्थापना 1959 साली झाली आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 119 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही हे आहे. प्रश्न क्रमांक 120 एक घटनेसंबंधी वाक्य दिलं आहे किंवा कमेंट दिली आहे, ती कोणत्या पॉलिटिकल सायंटिस्टची आहे हे विचारलं आहे. घटनात्मक कायदा हा सार्वभौम सत्तेच्या विविध रंगाचे वर्णन करतो, तर प्रशासकीय कायदा हा कृतीसाठी त्यावर वस्त्रे परिधान करतो. हे वाक्य पॉलिटिकल सायंटिस्ट होलंड याचे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 120 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 होलंड हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 121 प्रश्न क्रमांक 121 पासून 150 पर्यंत साधारणतः हे सर्व प्रश्न इतर संदर्भित कायदे यावर अवलंबून आहेत किंवा या वर्षापासून आयोगाने सिलेबसमध्ये जो बदल केला आहे त्यात पूर्वीचे 6 कायदे रद्द करून नवीन 4 कायद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून एकूण 8 इतर संदर्भित कायदे या सिलेबसमध्ये आहेत आणि त्यावर साधारणतः 25 ते 30 प्रश्न विचारले जातील. तर प्रश्न क्रमांक 121 हा पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम 2 मध्ये ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या व्याख्या आणि कलम यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर एका बाजूला पर्यावरण, प्रदूषण आणि हाताळणी असे 4 विषय आहेत, तर दुसऱ्या बाजूला सेक्शन 2B, सेक्शन 2C, सेक्शन 2D आणि सेक्शन 2A असे 4 आर्टिकल दिले आहेत. तर आपण त्यांचा योग्य क्रम लावला. एन्व्हायरमेंट सेक्शन 2A, पोल्युटंट्स सेक्शन 2B, पोल्युशन सेक्शन 2C आणि हँडलिंग सेक्शन 2D. तर या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 122 पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता न्यायाधिकरणाने आदेश दिल्यावर किती दिवसात ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता देणे आवश्यक आहे. म्हणजे
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने निर्वाह भत्ता मिळण्यासाठी न्यायाधिकरणाकडे तक्रार केली आणि न्यायाधिकरणाने आदेश दिला की या ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता दिला जावा, तर आदेश आल्यापासून कमीत कमी किती दिवसात तो निर्वाह भत्ता देणे पाल्याला किंवा त्या मुलांना आवश्यक आहे, असा प्रश्न आहे. तर याच कायद्यातील कलम 14 मधील तरतुदीनुसार 30 दिवसात तो निर्वाह भत्ता देणे आवश्यक आहे. म्हणून 122व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 3 30 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 123 हाही याच कायद्याशी संबंधित आहे की पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियमानुसार ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता मिळण्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं. म्हणजे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला निर्वाह भत्ता मिळणे गरजेचे असेल तर त्यासंबंधी न्यायाधिकरणाकडे कोण अर्ज करू शकतं असं या प्रश्नात विचारलंय. तर याच कायद्यातील कलम 5 नुसार एक ते स्वतः पालक म्हणजे ज्येष्ठ नागरिक तसा अर्ज करू शकता, किंवा या संबंधात कार्य करणारी एखादी अशासकीय संघटनाही याबाबत कार्य करू शकते, किंवा स्वतः न्यायाधिकरण एखादे सर्वेक्षण करून आपल्या कार्यक्षेत्रात अशा कोणते ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना ज्येष्ठ निर्वाह भत्ता मिळणं गरजेचं आहे याचं सर्वेक्षण करून स्वतः सुमोटो ती केस आपल्याकडे दाखल करून घेऊ शकतं. मात्र वकिलांना यापासून दूर ठेवण्यात आला आहे. याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वकिलांचा पुन्हा एकदा अशा प्रकरणांमध्ये समावेश झाल्यास पैसे खर्च होऊ शकतात आणि ते प्रकरण लांबवू शकतात. त्यामुळे अशा सेन्सिटिव्ह विषयांमध्ये लवकरात लवकर निकाल लागावे आणि संवेदनशील मार्गाने लागावे म्हणून स्वतः पालक, अशासकीय संघटना आणि न्यायाधिकरण इतकेच लोक तसा फक्त अर्ज दाखल करू शकतात. म्हणून प्रश्न क्रमांक 123चे पर्याय क्रमांक 3 वकील हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 124 हा पर्यावरण संरक्षण अधिनियमाशी संबंधित आहे. या प्रश्नात पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे असं विचारलंय. तर या कायद्याच्या कलम 12 नुसार पर्यावरणीय प्रयोगशाळा म्हणजे जर प्रदूषण होत आहे असा निष्कर्ष निघत असेल तर ते तपासण्यासाठी ज्या प्रयोगशाळा स्थापन करण्याचा किंवा यापूर्वी स्थापन झालेल्या प्रयोगशाळांना तशी मान्यता देण्याचा अधिकार फक्त केंद्र शासनाचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 124चे उत्तर 1 केंद्र शासन हे आहे. प्रश्न क्रमांक 125 मध्ये हा माहिती अधिकार कायद्याशी संबंधित प्रश्न आहे. जर केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग लोकसेवकाला केलेल्या कामाच्या दिरंगाईबद्दल कलम 20 नुसार प्रतिदिन जास्तीत जास्त किती दंड ठोकावू शकतो. एखाद्या व्यक्तीने एखाद्या लोकसेवकाकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज दाखल केला आणि त्या लोकसेवकाने जाणून बुजून काही विशिष्ट कारणांसाठी माहिती देण्याबाबत टाळाटाळ किंवा दिरंगाई करत असेल तर राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग प्रतिदिन जास्तीत जास्त 250 रुपये त्याला दंड ठोकावू शकतो, त्याच्या पगारातून कपात करून घेऊ शकतो. कलम क्रमांक 20 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 125चे पर्याय क्रमांक 2 250 रुपये हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 126 हा माहिती तंत्रज्ञान अधिनियमाशी संबंधित आहे. त्यात विचारलं आहे की सायबर अपीलीय न्यायाधिकरणाने जो निर्णय दिला त्याविरुद्ध आपणाला कोणाकडे दाद मागता येईल. तर कलम क्रमांक 62 मध्ये केलेल्या तरतुदीनुसार सायबर अपीलीय न्यायाधिकरणाविरोधात उच्च न्यायालयाकडे आपणास दाद मागता येते. म्हणून 126व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 127 राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्तीसाठी असलेल्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असते. म्हणजेच राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी कुणाची निवड व्हावी अशी शिफारस राज्यपालांना करण्यासाठी जी समिती नियुक्त होते किंवा स्थापन केली जाते त्याच्या अध्यक्षपदी कोण असते असा प्रश्न विचारला गेला आहे. तर माहिती अधिकाराच्या कलम 15 नुसार मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेला एक कॅबिनेट मंत्री हे या समितीचे सदस्य असतील आणि या तिघांमधून मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात. म्हणून 127व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 संबंधित राज्याचे मुख्यमंत्री हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 128 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार स्थानिक प्राधिकरणात काम करणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक राहील. तर समजा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार एखादा शासकीय कर्मचारी दोषी आढळला तर त्यावर खटला दाखल करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित विभागाला कोणाची मंजुरी आवश्यक राहील असं विचारलं आहे. तर
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 19 नुसार अशा वेळी त्या शासकीय कर्मचाऱ्याला पदावरून दूर करण्यास जो अधिकारी सक्षम असेल त्याची मंजुरी घेणे संबंधित विभागाला गरजेचे राहील, आवश्यक राहील. म्हणून 128 मधील प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 लोकसेवकाला पदावरून दूर करणारा सक्षम अधिकारी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 129 मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील प्रकरण व त्या प्रकरणांचे विषय यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर आपण प्रकरणे आणि प्रकरणातील विषय बघितल्यास प्रकरण क्रमांक 2 हे डिजिटल सिग्नेचरशी संबंधित आहे. प्रकरण 3 हे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सशी संबंधित आहे. प्रकरण 5 हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंगशी संबंधित आहे. प्रकरण 6 हे रेग्युलेशन ऑफ सर्टिफाइंग ऑथॉरिटी याच्याशी संबंधित आहे. म्हणून प्रकरण आणि त्यांचे विषय यांच्या योग्य जोड्या लावल्यास पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरतो. प्रश्न क्रमांक 130 अनुसूचित जाती आणि जनजाती अत्याचार अधिनियमानुसार अनुसूचित क्षेत्रे आणि जनजाती क्षेत्रे यात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात एखादा व्यक्ती अत्याचाराचा गुन्हा करावयाची शक्यता आहे अशी शक्यता निर्माण झाल्यास त्याला किती कालावधीसाठी तडीपार करण्यात येईल. म्हणजेच साधारणतः प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन सारखा हा नियम आहे. तर SC ST ॲक्ट नुसार समजा एखाद्या अनुसूचित क्षेत्र किंवा जनजाती क्षेत्रामध्ये कोणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा करू शकतो अशी शक्यता निर्माण झाल्यास त्यास कायद्याने 24 महिने प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये पाठवण्यात येते किंवा डिटेन करण्यात येते, म्हणजेच तडीपार करण्यात येऊ शकते. याच कायद्याच्या कलम 10 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 130चे पर्याय क्रमांक 4 24 महिने हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 131 कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जनजाती अत्याचार अधिनियमातील काही अटी शिथिल केल्या होत्या. 4 पर्याय दिले आहेत. DK बासू वर्सेस पश्चिम बंगाल, नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, गजेंद्र सिंग वर्सेस राजस्थान, सुभाष महाजन वर्सेस महाराष्ट्र स्टेट. तर प्रामुख्याने DK बासू वर्सेस पश्चिम बंगाल हा खटला पोलीस अरेस्ट प्रोसिजरशी संबंधित आहे. नवतेज सिंग जोहर हा खटला डिक्रिमिनलायझेशन ऑफ आर्टिकल 377 ऑफ IPC याच्याशी संबंधित आहे. गजेंद्र सिंग हा खटला राजस्थानमधील काही प्रथांविषयी संबंधित आहे. तर सुभाष महाजन वर्सेस महाराष्ट्र स्टेट या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने SC ST ॲक्टमधील अटकेसंबंधी असलेल्या काही अटी शिथिल केल्या होत्या. म्हणजे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला अटक करण्यासाठी त्याच्या हायर ऑफिशियलची परमिशन लागेल असा नियम सर्वोच्च न्यायालयाने आखून दिला होता. मात्र संसदेने कायदा करून पुन्हा जुन्या अटी पूर्ववत केल्या. म्हणून प्रश्न क्रमांक 131चे सुभाष महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 132 बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाच्या कोणत्या कलमात शाळा व्यवस्थापन समितीची तरतूद करण्यात आलेली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमात शाळा व्यवस्थापन समितीची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक शाळेत आता जे काही विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात त्यांचे पालक तसेच गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, शासकीय कर्मचारी, शाळेतील काही शिक्षक या सर्वांची मिळून शाळा व्यवस्थापन समितीची तरतूद आहे. ती या कायद्याच्या कलम 21 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 कलम 21 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 133 नागरी हक्क संरक्षण अधिनियमात विभिक्षित प्रकरणी लायसन रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे. तर ती तरतूद कलम क्रमांक 8 मध्ये करण्यात आली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा कायदा भारतीय संविधानातील कोणत्या कलमाच्या पूर्ततेसाठी करण्यात आला आहे. तर भारतीय संविधानातील कलम 17 या कलमाच्या पूर्ततेसाठी नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा करण्यात आला आहे. कलम 17 हे प्रामुख्याने अस्पृश्यता निवारण याच्याशी संबंधित आहे. अस्पृश्यता निवारण हे आता प्रत्येक भारतीयाचा तो मूलभूत अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 135 लोकपाल सदस्यांपैकी खालीलपैकी कोण गैरन्यायिक सदस्य आहेत. 4 सदस्य दिले आहेत सध्याच्या लोकपाल बॉडीमधील. पैकी नॉन ज्युडिशियल मेंबर कोण आहे हे आपणास ओळखायचं आहे. साधारणतः लोकपाल या संकल्पनेचा इतिहास भारतात 1966च्या पहिल्या प्रशासकीय आयोगापासून सापडतो. 1966च्या साली स्थापन झालेल्या पहिल्या प्रशासकीय आयोगाने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी भारतात लोकपाल ही संस्था असावी अशी तरतूद केली, अशी शिफारस केली होती.
तेव्हापासून 2013 पर्यंत एकूण 11 वेळेस विविध विधेयके संसदेत मांडली गेली. मात्र या ना त्या कारणाने कोणते विधेयक मंजूर होऊ शकले नाही. मात्र 2013 साली मांडले गेलेले 11वे विधेयक संसदेने मान्य केले आणि त्याला लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 असे नाव देण्यात आले. या कायद्यान्वये देशात लोकपाल व प्रत्येक राज्यात लोकायुक्त नियुक्त करणे आता कायद्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामध्ये लोकपाल नियुक्त करण्यासाठी जी सिलेक्शन कमिटी आहे त्या कमिटीमध्ये प्राईम मिनिस्टर, स्पीकर ऑफ लोकसभा, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश होतो. त्यानुसार 2018-19 साली लोकपाल ही संस्था पहिल्यांदा भारतात स्थापन करण्यात आली. यामध्ये एकूण 8 सदस्य असतात. पैकी 4 सदस्य न्यायिक सदस्य तर 4 सदस्य गैरन्यायिक असतात. आता जे आपल्याला 4 पर्याय दिलेत, पिनाकी चंद्र घोष, दिलीप भोसले, D.K. जैन, प्रदीप कुमार मोहंती, यापैकी D.K. जैन हे एकमेव नॉन ज्युडिशियल मेंबर आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव आहेत आणि उरलेले तिघही पिनाकी चंद्र घोष, दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती हे ज्युडिशियल मेंबर आहेत. प्रश्न क्रमांक 136. महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा कधी संमत करण्यात आला होता? महाराष्ट्रात हा कायदा 1971 साली संमत करण्यात आला होता. जरी महाराष्ट्र हे लोकायुक्त नेमणारे पहिले राज्य असले तरी कायदा करणारे मात्र ते पहिले राज्य नाही. ओडिशा या राज्याने 1970 साली याबाबत पहिल्यांदा कायदा केला होता. मात्र कायदा करूनही 13 वर्षांनी म्हणजे 1983 साली त्यांनी पहिल्यांदा लोकायुक्तीची नियुक्ती केली. मात्र महाराष्ट्र राज्याने 1971 सालीच कायदा करून त्याच वर्षी लोकायुक्तची नियुक्ती केली. म्हणून महाराष्ट्र हे लोकायुक्त नेमणारे पहिले राज्य ठरले. प्रश्न क्रमांक 137. सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले यशवर्धन कुमार सिन्हा हे सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 138. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे अपील करता येते? कलम क्रमांक 32 मधील तरतुदीनुसार बालहक्क संरक्षण आयोगाकडे आपणास स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करता येते. प्रश्न क्रमांक 139. मुख्य खंडपीठ वगळता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे एकूण किती खंडपीठ कार्यरत आहेत? 1985 साली कायद्यान्वये स्थापन झालेल्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये एकूण एक मुख्य खंडपीठ नवी दिल्ली येथे तर इतर 17 खंडपीठ कार्यरत आहेत. पैकी 15 पीठे हे उच्च न्यायालयाच्या ठिकाणी आहेत तर 2 पीठे हे लखनौ आणि जयपूर म्हणजे उच्च न्यायालय नसणाऱ्या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणून याचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 217 हे बरोबर आहे. एक मुख्य पीठ आणि 17 इतर खंडपीठे पैकी 15 खंडपीठे हे उच्च न्यायालयाच्या ठिकाणी व 2 लखनौ आणि जयपूर येथील खंडपीठे हे उच्च न्यायालय नसणाऱ्या ठिकाणी कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 140. कोणत्या पर्यावरणीय परिषदेतील तरतुदींची परिपूर्ती करण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 पारित करण्यात आलेला आहे? तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट. 1972 साली स्टॉकहोम स्वीडन येथे ही परिषद घेण्यात आली होती. यामध्ये एक नियम पारित करण्यात आला होता तो म्हणजे प्रत्येक देशाने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे आणि उपाययोजना कराव्यात. त्यानुसार भारताने 1986 साली ही पर्यावरण संरक्षण अधिनियम पारित केला. नंतर पर्याय क्रमांक जो 2 आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट ही परिषद 1992 साली रिओ येथे घेण्यात आली होती. वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट ही परिषद 1987 साली घेण्यात आली होती. वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही परिषद 2002 साली जोहान्सबर्ग येथे घेण्यात आली होती. साधारणतः कोणताही कायदा करताना की त्याचं उद्देश काय आहे हे कायद्याच्या सुरुवातीलाच नमूद केलेले असते. जर आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम पाहिला तर त्याच्या सुरुवातीलाच त्याचा उद्देशामध्ये म्हटलं आहे की भारत हा युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट मध्ये तरतुदींची परिपूर्तता करण्यासाठी हा कायदा करीत आहे. प्रश्न क्रमांक 141. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत पर्यावरणीय प्रयोगशाळेची तरतूद आहे? तर कलम क्रमांक 12 अनुसार पर्यावरणीय प्रयोगशाळेची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 142. माहिती अधिकार कायद्यानुसार अभिलेखामध्ये कशाचा समावेश होतो? दस्तऐवज, हस्तलिखित फाईल, 2 दस्तऐवजाची मायक्रोफिल्म,
3 संगणकाद्वारे तयार केलेले साहित्य आणि 4 वरील सर्व. जर आपण कलम 2I मधील तरतुदी किंवा अभिलेखाची डेफिनेशन बघितली तर त्यामध्ये या सर्वांचा समावेश होतो. दस्तऐवज, हस्तलिखित, फाईल, दस्तऐवजाची मायक्रोफिल्म किंवा संगणकाद्वारे तयार केलेले साहित्य. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 143. माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार संबंधित प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधिकाऱ्याचा किमान दर्जा कोणता असावा? तर या कायद्याच्या कलम 78 मधील तरतुदीनुसार पोलीस उप अधीक्षक, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हा किमान या दर्जाच्या अधिकाराने या प्रकरणांचा तपास करणे अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 पोलीस उपअधीक्षक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 144. शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार कॅपिटेशन फी म्हणजे शाळेने अधिसूचित केलेल्या फी खेरीज अन्य कोणत्याही प्रकारची, खाली काही ऑप्शन्स दिले आहेत, देणगी, अंशदान, अधिदान आणि वरील सर्व, डोनेशन, कॉन्ट्रीब्युशन, सरचार्ज अँड ऑल ऑफ द अबोव. तर कशाचा समावेश होतो कॅपिटेशन फीमध्ये हे विचारलंय. जर आपण कलम 2 बघितला तर कॅपिटेशन फी म्हणजेच शाळेने अधिसूचित केलेले फी व्यतिरिक्त देणगी, अंशदान आणि अधिदान या तिघांचाही समावेश त्यात होतो. म्हणून 144व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 145. शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार इयत्ता 6वी ते 8वी साठी अध्यापनाचे किमान किती दिवस असावेत? तर शिक्षणाचे हक्क कायद्याच्या शेवटी ज्या अनुसूची दिल्या आहेत त्यामध्ये कोणत्या इयत्तेसाठी अध्यापनाचे किमान किती दिवस असावेत याची एक यादी दिली आहे. त्या यादीनुसार इयत्ता 6वी ते 8वी साठी अध्यापनाचे वर्षाला किमान 220 दिवस असावेत असे नमूद आहे. म्हणून 145व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 3 220 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 146. पालक व ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियमानुसार शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करावयाच्या वृद्धाश्रमाची किमान क्षमता किती असावी? म्हणजे या कायद्यानुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वृद्धाश्रम स्थापन करणे आवश्यक आहे. तर त्या वृद्धाश्रमाची किमान संख्या कायद्यात किती नमूद केली आहे हे इथे विचारलंय. तर कायद्यात नुसार किमान ती 150 असावी. म्हणजे शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम स्थापन केलेच पाहिजे आणि त्या वृद्धाश्रमाची किमान क्षमता ही 150 असावयासच पाहिजे असे कायदेशीर बंधन आहे. प्रश्न क्रमांक 147. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षणाचा अर्थ काय आहे? 2002 साली करण्यात आलेल्या 86व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मान्य करण्यात आला. मात्र यासंबंधी शिक्षणाचा हक्क कायदा जो 2009 साली पारित करण्यात आला होता त्यात प्राथमिक शिक्षणाचा थोडासा व्यापक अर्थ लावण्यात आला आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा समावेश होतो. जरी हे शिक्षण घेताना वयाची 14 वर्ष उलटले असतील तरी विद्यार्थ्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 147 चे पर्याय क्रमांक 4 इयत्ता 1ली ते 8वी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 148. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कधी स्थापन करण्यात आला? जुलै 2007 साली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 149. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 17 अंतर्गत भ्रष्टाचार संबंधी अन्वेषण करण्यास नियुक्त होणारा अधिकारी किमान कोणत्या दर्जाचा असेल? भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 17 मध्ये जी तरतूद आहे की यासंबंधी जर अन्वेषण करणारा अधिकारी हा किमान पोलीस उपअधीक्षक, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस या दर्जाचा असावा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 150. मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी पारित झाला? दुसऱ्या महायुद्धामध्ये जी अमानवीय परिस्थिती जगाला बघायला मिळाली ती पुन्हा बघायला मिळू नये म्हणून जगातील सर्व नागरिकांना काही मूलभूत अधिकार संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आले. त्याचा जो जाहीरनामा होता तो 1948 साली पॅरिस येथे पारित करण्यात आला. त्यामुळे प्रश्न क्रमांक 150 चे पर्याय क्रमांक 2 148 हे उत्तर बरोबर आहे. झालेल्या आजच्या पेपरमधून एक गोष्ट प्रामुख्याने बघावयास मिळते ती म्हणजे मुख्य परीक्षेत प्रामुख्याने फॅक्च्युअल डेटावर आधारित जास्त प्रश्न असतात. त्यामुळे लक्ष्मीकांत असेल, बेअर ॲक्ट असेल किंवा पंचायत राज व्यवस्थेचं लवटे पुस्तक असेल किंवा युनिक आणि इतर सर्वच पुस्तके यामध्ये जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे किमान एकदा ते वाचले गेल्यावर आपण
उर्वरित माहितीचा जर फॅक्च्युअल डेटा तयार केला, एक्सेल शीट्स असतील किंवा विविध याद्या असतील, तर रिव्हिजनला आपल्यास सोपं जाऊ शकतं. तशी सर्व माहिती आम्ही मार्गी संस्थेकडनं तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच आपणापर्यंत ती पोहोचविण्यात येईल. धन्यवाद.